थांबा थांबा, आजचा व्हिडिओ सुरू करताना मी तुमच्या समोर एक नाव ठेवते. ध्रुव राठी. होय, तोच ध्रुव राठी ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती आगीसारखा पसरलाय. त्याचं शीर्षक पुरेसं धक्का देणारं, रियालिटी ऑफ धुरंधर फिल्म. लाखो व्ह्यूज, लाखो कमेंट, समर्थन आणि विरोध यांच्यात पेटलेली भयंकर चर्चा. आणि याच चर्चेच्या केंद्रस्थानी उभा आहे रणवीर सिंहचा सिनेमा धुरंधर. ध्रुव राठी म्हणतो हा चित्रपट केवळ थ्रिलर नाही, हा प्रचार आहे आणि तोही धोकादायक प्रचार. आता तुम्ही विचार करत असाल, एक थ्रिलर सिनेमा धोकादायक? बॉक्स ऑफिसवर 800 कोटी कमवणारा, सीट्स काठोपाठ भरवणारा, लोकांना रोमांचित करणारा चित्रपट धोकादायक? हे काय कोडा आहे? आणि या प्रश्नातूनच आजचा आपला प्रवास सुरू होतो. कारण एका बाजूला आहे जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव आणि दुसऱ्या बाजूला आहे ध्रुव राठीचं वास्तववादी कोरडं आणि कठोर विश्लेषण. काय खरं, काय खोटं, भावना कुठे, प्रचार कुठे? सुरुवात करूया सिनेमापासून. 5 डिसेंबर 2025 धुरंधरचं थिएटरमध्ये धमाकेदार आगमन. रणवीर सिंहचा हमजा मजारी नावाचा अंडरकव्हर एजंट. पार्श्वभूमी पाकिस्तानच्या कराची शहरातील लॅरी भाग. ही जागा साधी नाही. तेथील गँग्स, दहशतवादी टोळ्या, कुप्रसिद्ध स्मगलिंग नेटवर्क, अंडरवर्ल्डची राजधानी. आणि या नरकात उतरतो हमजा भारतातील इंटेलिजन्स मिशन घेऊन. सिनेमात तुम्हाला दिसेल ॲक्शन, गोळ्या, बॉम्ब, चेस, रक्त. पण आत खोलवर या कथेत आहे एक नाजूक ताण. देशभक्ती, द्वेष, भीती आणि मानवी बंध. हमजा फक्त शत्रूंना मारायला गेला नाही, त्याला सत्य शोधायचंय आणि त्याला त्याच्या देशासाठी मरायचंय किंवा मारायचंय. थिएटरमधील प्रेक्षकांचे भाव बघा. काहींच्या डोळ्यात पाणी, काहींच्या डोळ्यात आगीच्या लपलपत्या ठिणग्या. रणवीर सिंह स्क्रीनवर पोटात गोळे आणतो. अक्षय खन्नाचा रहमान डकेत एक गँगस्टर ज्याचं रूप, चाल, स्वॅगर पाहताना अंगावर रोमांच. आर माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, भरधाव स्क्रीन एनर्जी. आणि या सर्वात सिनेमाचं खरं शस्त्र आहे फिल्म मेकर आदित्य धरचं स्टोरी टेलिंग. हा सिनेमा केवळ काल्पनिक नाही, तो स्वतःला सम रिअल इव्हेंट्स बेस्ड म्हणून सादर करतो. न्यूजच्या वास्तविक क्लिप्स, CCTV फुटेज, फोन कॉल्स, ऑडिओ रेकॉर्डिंग्स हे सगळं पडद्यावर. त्यामुळे पडदा आणि वास्तव यांच्यातील रेषा पुसट होत. यामुळेच प्रेक्षक हॉलमधून बाहेर पडताना म्हणतात हे खरंच घडलं असेल. पण इथेच ध्रुव राठीचा धक्का सुरू होतो. त्याच्या व्हिडिओमध्ये तो थेट म्हणतो हे सर्व वास्तवासारखं दाखवण्यात आलं आहे, जेणेकरून प्रेक्षकांना खोटं सत्यासारखं पटेल. आणि हीच सर्वात धोकादायक गोष्ट आहे. तो एक उदाहरण देतो. तो सुरुवात करतो एक काल्पनिक चित्रपटाचं वर्णन करून, जिथे दहशतवादी हल्ला पंतप्रधानांनीच घडवून आणल्याचं दाखवलं जातं. मग तो म्हणतो ही फक्त कल्पना नाही, तुम्हाला मागच्या 20 मिनिटात मी बऱ्याच प्रमाणात पटवून दिलं ना. हाच धुरंधरचा धोका आहे. यानंतर ध्रुव निघतो पुढच्या मुद्द्याकडे, हिंसा. सिनेमा इतका हिंसक, इतका रक्तदाट, इतका क्रूर की काही वेळा तो वास्तविक क्रौर्याचं ग्लॅमर बनतो. रहमान डकेतचं स्टायलिश खैनालकी रूप, त्याची क्रूरता, त्याचं व्यक्तिमत्व तरुणांसाठी ते वेड लावणारं ठरतं. कोणीतरी त्याच्यासारखं बनावं असं वाटू लागतं. हिंसा नायकत्वाचं प्रतीक बनते. ध्रुव म्हणतो हा सिनेमा तरुणांच्या मेंदूमध्ये शक्ती म्हणजे हिंसा, देशभक्ती म्हणजे बदला, भारत विरुद्ध पाकिस्तान असं एकतर्फी चित्रण निर्माण करतो. आणि ही कल्पना तपासणं जरा जड आहे. आता इथे आपण थांबूया. हा मुद्दा केवळ ध्रुवच्या कल्पनेवर आधारित नाही. अनेक सिनेविश्लेषक म्हणतात धुरंधरमध्ये पाकिस्तानचे चित्रण एकतर्फी, क्रूर आणि विस्तृत द्वेषपूर्ण आहे. ते केवळ शत्रू नाहीत, ते राक्षस आहेत आणि हीच गोष्ट काहींना त्रास देते. पण जसं छायाचित्र निगेटिव्ह असतं तसं सिनेमाचंही असतं. दुसरी बाजू पहा, सिनेमातला देशभक्तीचा डोस. भारतीय एजंट देशासाठी मरतो, मारतो, पळतो, तडफडतो हे दिवसेंदिवस प्रेक्षकांना प्रेरित करतं. त्यामुळे लोकांना सिनेमा प्रभावित वाटतो, सत्य वाटतो आणि राष्ट्रीय गर्वाची लाट उभी राहते. काही प्रेक्षक सिनेमामधून बाहेर येतात तेव्हा डोळ्यातून अश्रू घेऊन म्हणतात अशी ऑपरेशनं खरंच असतील.
तर आपल्याला अभिमान वाटतो. आता इथे प्रश्न पडतो, आपण भावनांनी विचार करतोय की विचारांनी आपल्या भावना तपासतोय? पण सत्य पुन्हा तेच, सिनेमा हा इतिहास नाही, सिनेमा हा दिग्दर्शकाचा दृष्टिकोन आहे आणि दृष्टिकोन नेहमी एकतर्फी असतो आणि ही गोष्ट लक्षात न घेतल्यावर धोका सुरू होतो. धुरंधरने वापरलेली इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट्स ही टॅगलाईन हीच कथेला भयंकर ताकद देते. कारण लोक सत्य हा शब्द ऐकताच मेंदूचा संशय विभाग बंद करतात. भावनांचा पूर सुरू होतो. पडद्यावर जे दिसतं ते सत्य असं वाटू लागतं. आणि आजच्या डिजिटल युगात ही सगळी माहिती सोशल मीडियावर पसरते. रील्स, ट्वीट्स, क्लिप्स, सिनेमातील दृश्य सत्याच्या नावाखाली व्हायरल होतात. काही जणांना तर असं वाटतं हीच तथ्य आहेत, हेच प्रमाण आहेत. मग ध्रुव याच मुद्द्यावर म्हणतो, हा प्रचारपट आहे. त्याच्या मते जेव्हा सिनेमा एखाद्या विचारसरणीला प्रचारित करतो, जेव्हा तो भावनांना शस्त्रांचं रूप देतो, तेव्हा तो मनोरंजनाच्या चौकटीच्या बाहेर जातो आणि धोकादायक बनतो. पण धुरंधरचे समर्थक म्हणतात, अरे प्रचार तर सगळ्यात असतो. हॉलिवूड असो की टॉलिवूड, देशभक्ती असो की प्रेम, सिनेमा नेहमीच एक संदेश देतो. मग प्रश्न पुन्हा तसाच, इथे प्रचार भयंकर आहे का की प्रचार भयानक वाटतोय? आता धुरंधरच्या कथेकडे परत जाऊया. हमजा एक अंडरकव्हर एजंट, शत्रूच्या छावणीत. त्याचं जीवन, त्याचा संघर्ष, त्याचा कमकुवतपणा हे सगळं सिनेमात दाखवलंय. हमजा केवळ एक मशीन नाही, तो एक माणूस आहे. त्याचं कुटुंब, त्याचं भावविश्व, त्याची भीती, त्याची तळमळ हे सर्व कथेला मानवतेचा आकार देतात. हे सत्य प्रेक्षकांच्या मनात खोलवर बसतं. पण ध्रुवची चिंता इथेच आहे. जेव्हा सत्य आणि कल्पना मिसळतात तेव्हा सत्याचा आकार बदलतो. लोकांच्या आठवणी बदलतात, इतिहास बदलतो. पुनश्च विचार करा, आपण सिनेमाचा इतिहास बनवत नाही, पण इतिहास सिनेमात बनतो. त्यामुळे आज आपण अडकलोय एका महत्त्वाच्या चौकटीत. धुरंधर हा देशभक्तीचा विजय आहे की माहितीचा पराभव? त्या उत्तरासाठी आपण दोन्ही बाजू समजावून घेऊया. पाकिस्तानचं चित्रण एकतर्फी आहे हे अनेक क्रिटिक्स म्हणतात. पण प्रश्न असा, शत्रूचं चित्रण हे शत्रूप्रमाणेच असणार. कणखर, कठोर, द्वेषपूर्ण आणि सिनेमात ते किती प्रमाणात असावं हा पूर्णपणे दिग्दर्शकाचा निर्णय. तरुणांवर हिंसेचा प्रभाव पडेल का, हा प्रश्न महत्त्वाचा. काही जण म्हणतात, एक सिनेमा पाहून लोक बदलत नाहीत, पण मानसशास्त्र सांगतं लोक बदलतात. आणि त्यात भावना, हिंसा, नायकत्व हे तिन्ही घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा मनावर परिणाम होतो. धुरंधरमध्ये हिंसा आहे नजाकतीने दाखवलेली, रक्त आहे सिनेमॅटिक रंगात भिजवलेलं, खलनायक आहे स्टायलिश आणि भयानक, आणि काही तरुण त्याचं अनुकरण करतील. यात काहीच आश्चर्य नाही. आता सिनेमा पाहणारे दुसऱ्या बाजूचं म्हणतात, सिनेमा म्हणजे सिनेमा, मनोरंजनासाठी, आणि हीच सुद्धा सत्याची बाजू आहे. मग सत्य काय? धुरंधर पाहताना आपल्याला जाणवलेला रोमांच, थ्रिल, तणाव, अभिमान ही सगळी खरी भावना आहे. पण भावनांनी सत्य निर्माण होत नाही. सत्य निर्माण होतं प्रश्न विचारून. ध्रुवचा मुद्दा येथे पूर्ण होतो. लोक स्वतः विचार करणं सोडतात, पडद्यावर दिसणारं सत्य चाटून खातात, आणि इथे धोका आहे. मग आता आपण कुठे उभे आहोत? एका बाजूला रणवीर सिंहचा ऐतिहासिक अभिनय, दुसऱ्या बाजूला ध्रुव राठीचं कठोर विश्लेषण. सिनेमावर प्रेम करणारे प्रेक्षक एकीकडे, सत्य शोधणारे प्रेक्षक दुसरीकडे, आणि या दोन टोकांमध्ये सत्य कधीतरी हरवतं. पण सत्य एकदम सोपं आहे. धुरंधर केवळ सिनेमा नाही, तो अनुभव आहे, आणि अनुभव नेहमीच व्यक्तिगत असतो. काहींना तो प्रेरणादायी वाटेल, काहींना तो प्रचार वाटेल, काहींना तो सत्य वाटेल, काहींना तो धोका वाटेल. आमचं स्पष्ट मत, धुरंधर पहा, ध्रुवचा व्हिडिओही पहा, दोन्ही समजून घ्या, दोन्ही पचवा, आणि मग स्वतः ठरवा. कोणत्याही एका बाजूला स्थिर राहू नका. पडद्यावर दिसलेलं सत्य कधी पूर्ण सत्य नसतं. सिनेमाचा आनंद घ्या, पण मेंदूही चालू ठेवा. आणि शेवटी या चर्चेचा एक निष्कर्ष, ध्रुव राठी चुकीचा नाही, धुरंधरही चुकीचा नाही. चुकीची गोष्ट फक्त एक, अंधविश्वास. मित्रांनो, पुढच्या वेळी सिनेमागृहात गेल्यावर हृदय उघडा, पण डोळे जास्त उघडा. भेटू पुढच्या व्हिडिओत नवीन सत्य, नवीन थरारासह. तोपर्यंत धन्यवाद.